ठीक आहे, चला. तर वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स काल आपण डिफाइन केलं. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स यालाच काय म्हणतात रे? क्रॉस प्रोडक्ट. Let A bar and B bar be two vectors then vector product of A bar and B bar is denoted by A bar cross B bar, read as and is defined as magnitude of A bar, magnitude of B bar, sin theta. N cap. Where theta is angle made by rotation of A bar towards B bar and n cap is direction of A bar cross B bar वेक्टर. तो आप नोट में ये बोल सकते हो कि from above it is clear that vector product of two vectors is a vector quantity. मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी याच्यावर जोर देतोय की दोन वेक्टर्सचा जर तुम्ही डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट घेतला किंवा वेक्टर प्रोडक्ट घेतला तर तो वेक्टरच येतो. आणि याच्याच पुढे काय इट्स डायरेक्शन is determined, its direction is determined by right hand thumb rule. Curl fingers काय दाखवतात? रोटेशन ऑफ वेक्टर फ्रॉम वन रोटेशन ऑफ वेक्टर. ठीक आहे. मग जर therefore मग आता मी असं म्हणू शकतो A bar cross B bar is nothing but AB sin theta into n cap. ठीक आहे. This is magnitude of A bar cross B bar, ज्याला तुम्ही असं पण डिनोट करू शकता magnitude of A bar cross B bar. हा आणि n cap is direction of A bar cross B bar towards A bar direction which is perpendicular to the plane of A bar and B bar. बघा. हा मग जर मी B bar cross नेक्स्ट जर मी B bar cross A bar लिहिलं तर याच्यामध्ये काय होईल रे? जर मी A bar cross B bar च्या डायरेक्शनला n कॅप म्हणत असेल तर B bar cross A bar ची मायनस n कॅप होईल. त्याच्या विरुद्ध दिशेने असेल, परपेंडिक्युलरच असेल पण विरुद्ध असेल. म्हणून B bar cross A bar काय होणार? BA sin theta into minus
एन कॅप म्हणजेच हे काय झालं मायनस बी ए साईन थिटा एन कॅप आणि म्हणजे तुम्ही याला काय म्हणू शकता यालाच तुम्ही म्हणू शकता ए बार क्रॉस बी बार म्हणजे बी बार क्रॉस ए बारला तुम्ही ए बार क्रॉस जर उलट लिहायचं असेल तर साईन चेंज करावं लागते हे लक्षात ठेवा. बर मग जर गोष्ट करायची असेल युनिट वेक्टर आता बघा हे जे इथं आहे थोडंसं लक्ष द्या लिहायला वेळ देतो मी तुम्हाला मी तशाकडे वाईट नाहीये लिहायला वेळ देणाऱ्यापैकी माणूस आहे मी तरी काही जण लिहित आहे त्यांनी कृपया एकदा लक्ष द्यावे. बघा दोन वेक्टर्स आहेत तुमच्याकडं जे लोक रात्री झोपतात त्यांनी लक्ष द्यावे जे लोक रात्री जागरण करतात त्यांनी लक्ष द्यावे ज्या लोकांनी धडपड चालू आहे त्यांनी लक्ष द्यावे आणि सगळ्यांनी लक्ष द्यावे. बघा हे दोन वेक्टर्स आहेत हे दोन वेक्टर्स असेच खाली सोडले तर जमिनीवर पडतील की नाही रे म्हणजे हे जमिनीच्या प्लेन मध्ये दे आर डिटरमाइनिंग प्लेन ऑफ जमीन ठीक है फ्लोर को डिटरमाइन कर रहा है. अब अगर मान लो ये मेरा ए बार है ये बी बार है इन दोनों के बीच में मैं क्रॉस प्रोडक्ट ले रहा हूँ अगर मैं ए बार देखो उसके लिखावट में ही उसका रोटेशन तय है अगर मैं वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए बार एंड बी बार कह रहा हूँ तो मैं उसको बी बार क्रॉस ए बार से डिनोट नहीं कर सकता. अगर मैं कहता हूँ वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए बार एंड बी बार तो मुझे ए बार क्रॉस बी बार से ही डिनोट करना पड़ेगा. रीजन ये है कि जब मैं कह रहा हूँ वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए बार एंड बी बार तब मैं ए बार को बी बार पे ले जाके रख रहा हूँ तो उसमें उसका उन दोनों के बीच का एंगल मुझे मिल रहा है तो उससे मुझे बेसिकली डायरेक्शन पता चले कि ए बार बी बार की तरफ जा रहा है. तो अगर ए बार बी बार की तरफ जा रहा है तो मेरे जो कर्ल्ड फिंगर्स है जो मुड़े हुए फिंगर्स है वो उस डायरेक्शन को फॉलो करेंगे और उस डायरेक्शन को फॉलो करने के बाद इन फिंगर्स में उस डायरेक्शन को फॉलो करने के बाद थंब कहाँ जाएगा अपवर्ड जाएगा डाउनवर्ड जाएगा जिस भी दिशा में वो एडवांस होगा वो डायरेक्शन होगा ए बार क्रॉस बी बार का. तो बेसिकली डेफिनेशन ऐसा है वेक्टर प्रोडक्ट का कि जब दो वेक्टर्स का वेक्टर प्रोडक्ट लेते हो तो जो रिजल्टेंट आता है वो भी एक वेक्टर होता है विच इज परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ ए बार एंड बी बार. ए बार एंड बी बार जिस भी प्लेन में है उस प्लेन को परपेंडिकुलर होता है आपका ए बार क्रॉस बी बार. तो ये ए बार है ये बी बार है बेटा ये ए बार क्रॉस बी बार है ये खुद भी एक वेक्टर है जिसका डायरेक्शन या तो अपवर्ड रहेगा या फिर डाउनवर्ड रहेगा परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ ए बार एंड बी बार. ठीक है अब हमने अपवर्ड वाले को पॉजिटिव बोला है तो ऑब्वियसली अगर ये यहाँ से इधर आएगा तो ये डाउनवर्ड हो जाएगा क्योंकि कर्ल्ड फिंगर्स का डायरेक्शन ये हो जाएगा तो अपने आप थंब कहाँ जाएगा नीचे चला जाएगा. आ रही बात समझ में. तो ए बार क्रॉस बी बार के अंदर अब थोड़ा सा डॉट प्रोडक्ट की बात करता हूँ मैं. अगर मेरे पास ए बार डॉट बी बार है तो इसमें मैग्नीट्यूड क्या होता है ए बी cos थीटा और इसमें डायरेक्शन का कोई सवाल होता है क्या नहीं क्योंकि इन दोनों का जो रिजल्टेंट है वो एक नंबर है लेकिन वहीं पर इन दोनों का रिजल्टेंट जो है वो एक वेक्टर है. तो ए बार क्रॉस बी बार एक खुद एक वेक्टर है जो इन दोनों के क्रॉस प्रोडक्ट से मिला हुआ है. ये खुद एक वेक्टर है तो ये तीसरा वेक्टर है तो उसका डायरेक्शन ऑब्वियसली हमें जानना जरूरी है तो वो हमने एन कैप से डिनोट किया. तो होता क्या है जब भी मैं कोई वेक्टर लिखता हूँ तो उसको मैग्नीट्यूड और डायरेक्शन दोनों होता है. तो अब अगर मैं ए बार क्रॉस बी बार लिख रहा हूँ तो ये खुद में एक वेक्टर है कि नहीं तो इसका मैग्नीट्यूड क्या होगा या तो ऐसे डिनोट करो या फिर ए बी साइन थीटा इसका मैग्नीट्यूड हो गया और फिर इसका डायरेक्शन क्या होगा ए कैप. जैसे मान लो ए बार एक कोई वेक्टर है तो इसको मैं कैसे लिखता हूँ इसका मैग्नीट्यूड इनटू इट्स डायरेक्शन ऐसे लिखते हो और डायरेक्शन दिखाने के लिए हम लोग यूनिट वेक्टर का इस्तेमाल करते हैं क्योंकि यूनिट वेक्टर का मैग्नीट्यूड 1 होता है और उसको उसी वेक्टर के अलॉन्ग होता है तो उसके डायरेक्शन को पकड़ लेता है. तो अब अगर मेरे पास क्रॉस प्रोडक्ट है तो अब अगर मुझे यूनिट वेक्टर डिफाइन करना है अलॉन्ग ए बार क्रॉस बी बार. बात समझिए ए बार क्रॉस बी बार बेटा वेक्टर है. हाँ बेटा ध्यान नहीं श्रवण ए बार क्रॉस बी बार खुद एक वेक्टर है ए बार क्रॉस बी बार वेक्टर है ना. अब अगर मुझे उस वेक्टर के अलॉन्ग यूनिट वेक्टर चाहिए तो मैं कैसे ऑब्टेन करूंगा उसको. देखिए ए बार क्रॉस बी बार इसको मैं क्या लिख रहा हूं मैग्नीट्यूड ऑफ ए मैग्नीट्यूड ऑफ बी इनटू साइन थीटा ठीक है और इनटू इसका डायरेक्शन दैट इज यूनिट वेक्टर. ये क्या है इसका डायरेक्शन मतलब यूनिट वेक्टर आपने दिया है. तो अगर मुझे इस वेक्टर के अलॉन्ग यूनिट वेक्टर चाहिए तो यूनिट वेक्टर का डेफिनेशन तो बिल्कुल क्लियर है कि जिस भी वेक्टर के अलॉन्ग आप उसका यूनिट वेक्टर निकालना चाहते हो दैट वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड होता है. मैंने यहाँ पर भी बताया था ए बार आपका वेक्टर है इसका मैग्नीट्यूड है ए कैप इनटू ए कैप. तो अगर आपको इस वेक्टर के अलॉन्ग यूनिट वेक्टर निकालना है तो आप क्या करते हो वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड करते हो कि नहीं. समझ आ रही बात. तो यहाँ पर भी क्या होगा ये वेक्टर है देखो ए बार क्रॉस बी बार दो वेक्टर इसलिए ऐसा मत समझना कि यहाँ कुछ अलग हो रहा है. जब आप इसको सॉल्व करेंगे तो आपको एक वेक्टर मिळणे वाला आहे एक ही वेक्टर आहे. मला सांगा मी 2 into 3 लिहिलं म्हणजे मी 6 ला फक्त असं लिहितोय ना. तुम्हाला इथं क्लिअरली कळतं हा एक नंबर आहे दोन नंबर नाहीत बाबा.
तसंच हा एक वेक्टर आहे. मग ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय, एक तर असं लिहा किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इनटू एन कॅप लिहा. आता हे आणि हे सेम आहे की नाही रे, ए बार क्रॉस बी बार एक वेक्टर आहे, हा त्याचा मॅग्निट्यूड एक तर असं डिनोट करा नाही तर असं डिनोट करा. मग जर मला युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार पाहिजे असेल तर दॅट इज डिनोटेड बाय एन कॅप आणि इट इज डिफाइंड एज ए बार क्रॉस बी बार वेक्टर रहेगा ऊपर और डिवाइडेड बाय इट्स अ मैग्नीट्यूड. ए बी साइन थीटा लिखो, इट्स अ मैग्नीट्यूड. लेकिन दिक्कत क्या है पता है, यहाँ पर दिक्कत ये है कि जब आप ए बार क्रॉस बी बार के अलॉन्ग यूनिट वेक्टर लिख रहे हो तो एक्चुअली यूनिट वेक्टर जो है वहां पर दो डायरेक्शंस आती है, मतलब एक अपवर्ड डायरेक्शन में होगा और एक डाउनवर्ड डायरेक्शन में होगा. तो आप लोग ऐसा बोल सकते हो, मतलब ये तो ए बार क्रॉस बी बार का होगा यूनिट वेक्टर और बी बार क्रॉस ए बार का क्या होगा, माइनस वाला हो जाएगा. लेकिन एक वेक्टर जैसा मान लो अब ये बोर्ड है, चलो ठीक है ये ऐसा मान लेते हैं, ये आपके पास ए बार है और बी बार है, तो ये होगा ए बार क्रॉस बी बार और इसके नीचे जो रहेगा ये वाला जो रहेगा वो क्या रहेगा, बी बार क्रॉस ए बार. दोनों परपेंडिकुलर है. आप मुझे बताइए ये दोनों भी एक ही लाइन के ऊपर है कि नहीं, तो इस लाइन के अलावा जो यूनिट वेक्टर है वो अगर आपको निकालना है तो आप कैसे निकालेंगे, दैट विल बी प्लस माइनस, क्योंकि उसमें दोनों भी आ रहे हैं. तो आप लिख सकते हो कि प्लस माइनस ए बी साइन यूनिट वेक्टर along the line perpendicular to plane of a bar and b bar is plus minus a bar cross b bar divided by magnitude of a bar cross b bar. बघा पटतंय का हे, लक्षात येते का, हा कळते. सर अपन ने डिवाइड बाय सीधा प्लस माइनस ए बी साइन थीटा डायरेक्शन यूनिट वेक्टर ढूंढना बता रहे हैं. ये मैग्नीट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार है बेटा, उसको ए बी साइन थीटा भी लिख सकते हो. नहीं नहीं सर, वो आपने अच्छा वेक्टर दिख रहा है. ठीक है बेटा, लिख लो अभी इसको फास्ट, 2 मिनट में लिखो. बघा असे की ज्या पद्धतीने आपण डॉट प्रोडक्ट मध्ये बघितलं होतं की जर ज्या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घेतले जाते ते दोन वेक्टर पॅरलल असू शकतात आणि ते परपेंडिक्युलर असू शकतात. मग त्या केसेस मध्ये तिकडे आपल्याला काय भेटत होतं आणि इथं काय भेटते, बरोबर आहे. आता आपण गोष्ट करूया युनिट वेक्टरची जे की अलॉंग आहे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या. तुम्हाला माहिती आहे, आता मी थोडंसं कंपॅरेटिव्हली आपण बघू बरं का, म्हणजे डॉट प्रोडक्ट आणि याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. काय तुम्हाला ठीक आहे, कन्सेप्च्युअली काही गोष्टी वेक्टर मध्ये जड गेल्या असतील, पण ज्या थोडा अरिथमॅटिक टाइप आहेत म्हणजे कॅल्क्युलेशन ओरिएंटेड आहेत त्या क्लिअर कट कळायला पाहिजे मला असं वाटतं बरं का. जसं डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट पुढे मी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट शिकवून काही फिगर्स व्हॉल्यूम काढणे शिकवून एरिया काढणे शिकवून मला असं वाटतं हे फॉर्म्युला बेस्ड आहे. ठीक आहे, मी कोलिनियरिटी आणि कोप्लेनरिटीच्या थेरम्स बद्दल बोलत नाही, त्याच्यावरचे क्वेश्चन्स हे थेरॉटिकलच असतात मोस्टली. मग आता मला सांगा की आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे काय आहेत रे, दीज आर द युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस. एवढं मान्य आहे. मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेक्टर हे सुद्धा स्वतः एक वेक्टर्स आहेत, हे पण स्वतः युनिट वेक्टर्स आहेत. मग जर यांचा डॉट प्रोडक्ट बद्दल जर आपण बोललो बरोबर आहे, स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट जर मी यांच्या डॉट प्रोडक्ट बद्दल बोलतोय तर होईल काय रे, आय कॅप डॉट आय कॅप, एक तर स्वतः सोबतच पहिले घेऊया आणि नंतर आय कॅप डॉट जे कॅप. पण आता डॉट प्रोडक्ट कॉम्युटेटिव्ह असतो त्याच्यामुळे आय कॅप डॉट जे कॅप आणि जे कॅप डॉट आय कॅप दोन्ही पण काय असतात, सेमच असतात. म्हणजे जो रिझल्ट येईल तो सेमच असणार आहे, कारण स्केलर प्रोडक्ट हा कॉम्युटेटिव्ह आहे.
बरं आय कॅप डॉट आय कॅप ज्यावेळेस तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला माहिती की एकाच वेक्टर बद्दल बोलले जाते त्यामुळे स्वतःचा अँगल 0 डिग्री असतो आणि डॉट डॉटला डिफाइन कसं केलं असतं ए बार डॉट बी बार काय असतो ए बी कॉस थिटा पडीत लक्ष नाही ए बी कॉस थिटा दोघांमधला अँगल 0 कॉस 0 ची व्हॅल्यू 1 हा ह्याची मॅग्निट्यूड 1 ह्याची मॅग्निट्यूड 1 आणि यांच्यामधला अँगल 0 म्हणजे काय येणार 1 सेम फॉर जे डॉट के डॉट के कॅप डॉट के कॅप आणि ज्यावेळेस एका युनिट वेक्टरचा दुसऱ्या युनिट वेक्टर सोबत जे की ऍक्सिसच्या अलोंग आहे एका युनिट वेक्टरचा दुसऱ्या युनिट वेक्टर सोबत तुम्ही डॉट प्रोडक्ट घेताय तर दोघांमध्ये अँगल काय असतो रे 90 आय कॅप आणि जे कॅप मध्ये अँगल काय आहे 90 आहे की नाही कारण आय कॅप कुणाच्या अलोंग असतो एक्स एक्सिस एक्स वेगळं पाहतोय मी आय कॅप कुणाच्या अलोंग आहे जे कॅप कुणाच्या अलोंग आहे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस च्या आतमध्ये काय अँगल असतो ज्यावेळेस तुम्ही डॉट प्रोडक्ट घेताय आय कॅप आणि जे कॅपचा त्यावेळेस त्यांच्यामधला अँगल 90 आहे तर 1 * 1 * cos 90 काय होणार cos 90 काय 0 मग आय कॅप डॉट जे कॅप किंवा जे कॅप डॉट आय कॅप काय आलं 0 तसंच तू जे कॅप डॉट के कॅप युनिट वेक्टर कुणाच्या अलोंग आहे झेड एक्सिस ए भाऊ तू इकडे बघशील का मी त्याच्याकडे बघतोय ते सफिशियंट आहे ना त्याच्यातच तो हडबडून चाललाय गडबडतोय आता तुझ्याकडे काय फरक पडेल अरे तुझ्या आंघोळीच्या चर्चा तिकडे जाऊन कर रे चिकन आहे का बोलण्याचं ए डॉट प्रोडक्ट मध्ये हे लक्षात आलं आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये बघा काय होतं वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्ट आता आय कॅप हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलोंग आहे जे कॅप पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलोंग आहे तर मला आय कॅप आणि जे कॅपचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे बरोबर आहे आता आय कॅप क्रॉस जे कॅप ज्यावेळेस मी लिहितो त्यावेळेस आय कॅप कडून जे कॅप कडे तुमचं वेक्टर रोटेट होणार आहे म्हणजे डायरेक्शन अपवर्ड राहणार आहे म्हणून आणि रिझल्टंट कोण असणार आहे जो या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर झेड ऍक्सिसच्या अलोंग कोण आहे के कॅप आहे म्हणून आय कॅप क्रॉस जे कॅप जर फाइंड आउट करायला गेले तर ते के कॅप येईल पण तुम्हाला माहिती की जर याच्या उलट लिहायचं असेल तर ते कसं असतं रे मायनस असतं म्हणजे ज्यावेळेस मी जे कॅप क्रॉस आय कॅप बोलेल त्यावेळेस काय होणार ते मायनस के कॅप होणार आहे यस सर सिमिलरली जे कॅप क्रॉस के कॅप केलं तुम्ही तर काय होणार आहे काय बाय ह्याला कसं लक्षात ठेवायचं आय कॅप आय जे के जे कॅप आणि के कॅप असं आय कॅप क्रॉस जे कॅप तुम्हाला भेटणार के कॅप जे कॅप क्रॉस के कॅप तुम्हाला भेटणार आय कॅप आणि के कॅप क्रॉस आय कॅप तुम्हाला भेटणार जे कॅप आणि जर तुम्ही उलट गेले तर साइन म्हणजे जे कॅप क्रॉस आय कॅप मायनस के कॅप आय कॅप क्रॉस के कॅप मायनस जे कॅप के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप राहील लक्षात बरं जर स्वतः सोबत जर करायला गेलो आपण तर आय कॅप क्रॉस आय कॅप जर केलं तर काय होईल रे 0 कारण वेक्टरच्या मधला अँगल काय आहे 0 आणि डिफिनेशन काय आहे AB sin थीटा म्हणून हे काय येणार आहे 0 म्हणजे ह्याच्यातला फरक कळला का ज्यावेळेस दोन युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेताय त्यावेळेस 1 येते आणि हे काय होते क्रॉस प्रोडक्ट 0 वेक्टर 0 वेक्टर नाही कारण हा वेक्टर आहे की नाही यस सर 0 वेक्टर येईल की नाही राहील लक्षात हो सर मग आता पुढं आता दोन वेक्टर्स तुम्हाला दिलेले आहेत इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर दोन वेक्टर्स कसे दिलेले आहेत इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर म्हणजे a1 i कॅप प्लस b1 j कॅप प्लस c1 के कॅप k कॅप दुसरा वेक्टर आहे b बार तो काय दिलेला आहे a2 i कॅप b2 c2 k कॅप मला या दोघांचं काय करायचं आहे क्रॉस प्रोडक्ट बरोबर आहे मग तुम्ही या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला ए बार क्रॉस बी बार बरोबर आहे तुम्हाला इथं ह्यांच्या मधला
अँगल माहिती का रे? हो 90 डिग्री. हा, नालायक आहे रे. या दोघांमधला अँगल माहिती का? मग याला तुम्ही सॉल्व कसं करणार? ए बार क्रॉस बी बारला क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट करणार. कसं करणार रे? A1 I cap क्रॉस हा? तर बघा, ह्याला जर तुम्ही डायरेक्ट मेथडनं जर सॉल्व केलं, तर खूप लेंदी मेथड आहे, बरोबर आहे. पण ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय कळतंय की हे कशाच्या बरोबर येतंय? तर बघा, 3/3 चा डिटरमिनंट घ्यायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करताय, जसं ए बार क्रॉस बी बार करताय, तर तुम्हाला काय करायचंय? 3/3 चा डिटरमिनंट येणार आहे तुमचा, वेक्टरच येणार आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा काय, पहिल्या रो मध्ये काय लिहिणार तुम्ही? आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. जशा याला काही साइन बी चेंज करायचं नाही, फक्त पहिल्या रो मध्ये कंपल्सरी आय कॅप, जे कॅप आणि के कॅप, बरोबर आहे. आणि तुम्ही ए बार क्रॉस बी बार लिहिताय, तर ए बार चे जे कंपोनेंट्स आहेत ते सेकंड रो मध्ये येतील आणि बी बार चे जे कंपोनेंट्स आहेत ते थर्ड रो मध्ये. ए बार चे कंपोनेंट्स कोण आहेत? A1 B1 C1, A1 B1 C1 आणि बी बार चे कंपोनेंट काय? A2 B2 C2. कळते? आणि जर समजा तुम्हाला बी बार क्रॉस ए बार लिहायचं असेल तर आय कॅप, जे कॅप, के कॅप जशाला तसं. पण पहिले बी बार आहे, तर इथं कंपोनेंट्स काय येणार? A2 C2 आणि इथं काय येणार? तसं डिटरमिनंटची प्रॉपर्टी पण असते की एखादा डिटरमिनंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही एक रो दुसऱ्यासोबत इंटरचेंज केली तर डिटरमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह होते. त्याच्यावरून पण ते तुम्हाला कळतं की ते निगेटिव्ह येणार आहे म्हणून. कळते? लक्षात येते का? कळते का? हा. आणि मग याला सॉल्व करायचं तुम्हाला माहिती. याला कसं सॉल्व करतो तुम्हाला माहिती. आय कॅप लाईन ओढायची 2/2 सोडवायचं, मायनस जे कॅप लाईन ओढायची हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सॉल्व करायचं. ते आपण सॉल्व करणार आहे. पण दोन वेक्टर ज्यावेळेस युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये दिले आणि त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा कळालं का? येस सर. राहील लक्षात? ठीक आहे, चला. तर याच्यानंतरचा पॉइंट आहे कोलिनियरिटी बद्दल बघितलं, परपेंडिक्युलरिटी बद्दल बघितलं, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. हे बघा, ए बार क्रॉस बी बार आहे, ए बार क्रॉस बी बार, त्याची मॅग्निट्यूड काय असते रे? ए बी साइन थीटा असते. मग तुम्हाला जर साइन थीटा काढायचं असेल अँगल बिटवीन देईल, तर साइन थीटा काय होणार? ए बार क्रॉस बी बार म्हणजे वरती वेक्टर येणार आणि डिवाइडेड बाय काय? ए वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि बी वेक्टरचा मॅग्निट्यूड. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, ए मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॉड कोण आणलं रे माकडा? कळतंय का? जसं तिकडे cos थीटा इज इक्वल टू a बार डॉट b बार डिवाइडेड बाय ab केलं ना, तसंच इकडे पण a बार डॉट b बार डिवाइडेड बाय. ठीक आहे. आणखी एक लॅग्रेंजेस आयडेंटिटी आहे. लॅग्रेंजेस आयडेंटिटी आहे, विचारले जाऊ शकते सॉल्व करण्यासाठी. लॅग्रेंजेसची स्पेलिंग काय? तर लॅग्रेंजेस आयडेंटिटी काय म्हणते बघा. ए बार क्रॉस बी बारचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर त्याला तुम्ही म्हणजे हा क्रॉस प्रोडक्ट आहे ना दोन वेक्टरचा ए बार क्रॉस बी बार, त्याच्या स्क्वेअरला तुम्ही इन टर्म्स ऑफ डॉट प्रोडक्ट लिहू शकता. बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ए मूर्खा मायनस ए बार डॉट बी बारचा स्क्वेअर. ऐकवा मला. पैसा मशीन लावली काय आणलं? शांत आहे, अक्कल पाहतो. ठीक आहे. ए बार क्रॉस बी बारचा स्क्वेअर आहे, तो तुम्ही लिहू शकता दोघांच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन मायनस दोघांच्या डॉट प्रोडक्टचा स्क्वेअर. ही लॅग्रेंजेस आयडेंटिटी क्वेश्चन सॉल्व करत असताना तुम्हाला यूज करू शकतात. तुम्हाला नको वाटलं तर नाही बी करू शकता, दुसऱ्या पद्धतीने बी करू शकता. खासारखं बोलू नका, लक्ष द्या, समजून घ्या. कळते काय?
ए बार क्रॉस बी बारचा होल स्क्वेअर तुम्ही लिहू शकता ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बारचा होल स्क्वेअर. हे एक्झाम मध्ये 2 मार्कला प्रूव्ह करण्यासाठी पण विचारता येऊ शकतो. जर विचारलं तर कसं प्रूव्ह करणार? LHS घेणार. LHS काय? ए बार क्रॉस बी बारचा होल स्क्वेअर. पण ए बार क्रॉस बी बारचे मॅग्निट्यूड काय असते? त्याला तुम्ही असं लिहू शकता म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ दिस. पण मॅग्निट्यूड म्हणजेच काय? ए बी साइन थीटा होल स्क्वेअर. तुम्ही ही स्टेप अवॉइड करून डायरेक्टली ही स्टेप वर लिहू शकता. उभं प्रकरण वाढवायचं असल्यामुळे ते करावं लागते सगळे धंदे मार्क भेटण्यासाठी. एकदाच दोन्ही चालू करायचे ना. ऐकू नका तुम्ही. हा लहान लोकांना ए बार क्रॉस बी बार साठी मॅग्निट्यूड काय लिहिली? ए बी साइन थीटाचा होल स्क्वेअर. हा मग तुम्हाला काय पाहिजे रे? ए मनुष्य क्या चाहिए तुम्हें? क्या चाहिए? ये चाहिए कि नहीं? तो उसके हिसाब से आगे बढ़ेंगे कि नहीं? हाँ. तो इसका स्क्वायर क्या आएगा? ए स्क्वायर बी स्क्वायर साइन स्क्वायर थीटा. बघा ए स्क्वायर बी स्क्वायर दिसायला लागले बरं का. आता याला काय लिहायचं? 1 मायनस कॉस स्क्वेअर. काऊन? कारण जर डॉट प्रोडक्ट पाहिजे असेल तर कॉस थीटा दिसायला पाहिजे. बरोबर आहे. मग यानं जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं कसं काय बंद झालं बरं? ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर cos square theta म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ab cos theta AB whole square ए बी कॉस थिटा whole होल square स्क्वेअर. म्हणजेच काय झालं रे? ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बार होल स्क्वेअर. ए बी कॉस थिटा म्हणजे काय असते? ए बार डॉट बी बार म्हणजे ए बार क्रॉस बी बार होल स्क्वेअर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टच्या स्क्वेअरला तुम्ही इन टर्म्स ऑफ डॉट प्रोडक्ट लिहू शकले. तदनंतरम आता आपल्याला थोडंसं जॉमेट्रिकल मिनिंग कडे जायचंय. ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे. बघा कुठल्याही प्लेनचा जर तुम्हाला वेक्टर एरिया काढायचा असेल, एक मला सांगा, एक प्लेन आहे तुमच्याकडे, कोणताही प्लेन असेल, हा बोर्ड आहे, ह्याचा जर तुम्हाला एरिया काढायचा असेल कुठल्या क्वाड्रिलेटरलचा तर काय असतं साधारणतः? बेस इनटू हाईट असतं. बरोबर आहे. बेस इनटू हाईट म्हणजे त्याचा एरिया निघतो त्या पॅरलॉगचा. बरोबर आहे. मग जर त्याचा वेक्टर एरिया कसा डिफाइन केलेला आहे? समजा तुमच्याकडे एक प्लेन आहे, वेक्टर एरिया ऑफ प्लेन. एखाद्या प्लेनचा वेक्टर एरिया कसा डिफाइन केलेला आहे हे समजून घ्या. समजा तुमच्याकडे एक प्लेन दिलेला आहे, हा प्लेन आहे तुमचा. बरोबर आहे. तर ह्या प्लेनला तुम्ही म्हणलात ABCD. हे काय आहे समजा परपेंडिक्युलर. तर नुसता एरिया काय येणार आहे? एरिया is nothing but base BC into AE. मान्य आहे का? base into height बेस इंटू हाईट. नुसतं एरिया काढायला गेले तर हा. पण वेक्टर एरिया म्हणजे काय असतं? तर ह्या प्लेनचा एरिया इंटू कुठलाही युनिट वेक्टर जो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. कळतंय का? लक्षात येते का? मग वेक्टर एरिया कसा डिफाइन केलेला आहे? एरिया इंटू एन क्या म्हणतो मी समजा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग याला इथं एक नीट तोंड करायला समजायला असे वेअर एन क्या बीज युनिट वेक्टर काही नाही म्हणतो परपेंडिक्युलर टू प्लेन, परपेंडिक्युलर टू गिवन प्लेन ABCD. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? नाही बरोबर आहे. कारण मला चेहऱ्यावर वाटत नाही तुम्हाला कळायला. तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे प्लेन आहे, त्या प्लेनचा वेक्टर एरिया म्हणजे काय? समजा आता ही जमीन आहे, समजा हा डायस मी ज्याच्यावर फिरतोय हे लाकडाचं, याचा वेक्टर एरिया हे पहा. नुसता एरिया म्हणजे मॅग्निट्यूड येणार आणि एखाद्या फिगरचा वेक्टर एरिया म्हणजे त्याला डायरेक्शन बी घ्यावं लागेल. मग त्यांनी डिफाइन केलेलं आहे. याला कसं डिफाइन केलंय की ह्या डायसचा वेक्टर एरिया म्हणजे काय? तर याचा मॅग्निट्यूड म्हणजे जो नॉर्मल तुम्ही एरिया काढता तो इनटू डायरेक्शन युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. मग तो युनिट वेक्टर तुम्ही कुठेही घ्या पण तो परपेंडिक्युलर असायला पाहिजे.
कळतंय का? कुठल्याही प्लेन फिगरचा वेक्टर एरिया कसा डिफाइन केलेला आहे? त्या प्लेन फिगरचा एरिया इनटू युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. कळतंय? Yes, sir. लक्षात आलं? जर हे कळलं तरच मी पुढे काय बोलणार आहे ते कळलं तुम्हाला. ही डेफिनेशन आहे. ही डेफिनेशनचा अर्थ कळतो ना. हा पेन आहे, मी माणूस आहे, हे नाक आहे, हे कान आहे. Yes, sir. दीज आर द डेफिनेशन. Yes, sir. कळतंय का? Yes, sir. तुम्हाला मी किती वेळ सांगितलं पेनला पेन ना म्हणतात, समजा तुम्ही म्हणले असं उमटे. हो, sir. Marker आहे. लक्षात येते का? म्हणजे तुम्ही डिफाइन केलं ना. आता तुम्ही मला सांगा हे काय आहे रे? One. वन. हे तुम्ही डिफाइन केलं ना. हो Yes, सर sir. वन सारखी काही गोष्ट असते का? आपण त्याला म्हणतो ना वन आहे म्हणून. हो, sir. कळतंय का? लक्षात येते? मग यांनी डिफाइन केला वेक्टर एरिया. कसा डिफाइन केला वेक्टर एरिया? वेक्टर नुसता एरिया म्हणलं की मॅग्निट्यूड येणार, पण वेक्टर म्हणायचं डायरेक्शन आलं ना. म्हणून वेक्टर एरिया कसा डिफाइन केलं रे? की जो कोणत्या प्लेनचा तुम्ही वेक्टर एरिया काढताय तर त्याला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर घेणार, त्याची डायरेक्शन म्हणून. तो झाला त्या प्लेनचा वेक्टर एरिया. कळतंय? Yes, sir. आता जो तुम्ही ए बार क्रॉस बी बार लिहितात ना ऍक्च्युअल मध्ये, ए बार क्रॉस बी बार, समजा मी एक प्लेन घेतला, ठीक आहे, आणि याला मी म्हणतोय ए बार आणि याला म्हणतोय बी बार, बरोबर आहे. जर मी ए बार क्रॉस बी बार लिहित असेल तर अँगल काय झाला रे? हा झाला थीटा. ठीक आहे. मान्य? हो सर हा? मग मला सांगा कुठे लिहू? इथे लिहू का? Yes, sir. good enough. Yes, sir. लिहून घेतो sir. Sir, numbering करून टाका नंतर. लिहून घेऊ. हा? आले आम्ही. कारण मला थोडं सिरियस लिहून द्यावं लागेल. हा, हे बघा आपण पाहिलं वेक्टर एरिया डिफाइन केलेलं आहे. आता तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत, बरोबर? ए बार आणि बी बार. आपण कंप्लीट करूया त्याला. जर मला याचा नुसता एरिया काढायचा असेल, ठीक आहे, ए बार क्रॉस बी बार जर घेतलं तर हे याच्यामध्ये अँगल थीटा आहे. हा ए, याला म्हणूयात आपण, हा ए बार आहे ना, चला ठीक आहे, ए बी सी डी. ए बी बार म्हणजे ए बार, ए डी बार म्हणजे बी बार, बरोबर आहे. मी जर म्हणलं की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD, तर तुम्ही काय लिहिणार रे? बेस इनटू Height. हाईट. मग बेस काय रे तुमचा? AB. AB इनटू हाईट काय रे? DE. DE, बरोबर आहे. बेस इनटू हाईट झालं. Yes, sir. पण हा राईट अँगल ट्रायंगल आहे ADE. इन ट्रायंगल ADE अँगल ई काय रे? 90 चा आहे. मग तुम्ही साइन थीटा इज इक्वल टू काय लिहू शकता? DE अपॉन AD लिहू शकता की नाही? म्हणजे तुम्हाला DE इज इक्वल टू काय भेटतं? AD साइन थीटा. AD साइन थीटा भेटते की नाही? हो. बरोबर आहे. हा, मग आता मला सांगा, याला म्हणूया फ्रॉम 1 आणि याला म्हणूया 2. तर फ्रॉम 1 and 2 तुमच्याजवळ काय रे? फ्रॉम 1 and 2 काय आहे माझ्याकडे? AD sin theta. एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू AB जसं तसं इनटू DE ला काय लिहू शकतो मी? AD side. AD sin थीटा. बरं मला एक सांगा तुम्ही, हा जो AB आहे त्याला मी मॅग्निट्यूड ऑफ A बार लिहू शकतो का? हो. कारण AB म्हणजेच वेक्टर A बार आहे आणि AB ही लेंथ आहे, म्हणजेच A बार वेक्टरची काय झाली? मॅग्निट्यूड झाली. तर AB ला तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ A बार लिहिले, AD ला काय लिहिलं तुम्ही? मॅग्निट्यूड ऑफ B बार इनटू साइन थीटा. मान्य आहे? Yes, sir. मग हा झाला नुसता एरिया. नुसता एरिया ह्या क्वाड्रिलॅटरलचा नुसता एरिया झाला. कुठल्याही प्लेनचा जर वेक्टर एरिया पाहिजे असेल तर त्याला काय लागतं तुम्हाला? एक युनिट वेक्टर लागतो परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, बरोबर आहे. मग आता मी इथं काय डिफाइन करू शकतो? वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज नथिंग बट इट्स एरिया. त्याचा एरिया काय आहे? मी असं लिहितो, इट्स एरिया इनटू युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू क्वाड्रिलॅटरल ABCD. म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी बाबा आपण वेक्टर एरिया कसा डिफाइन केला. मग इट्स एरिया काय आहे रे तुमच्याकडे? मॅग्निट्यूड ऑफ
ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा आहे बरोबर आहे. आणि मग ह्या प्लेनला परपेंडिक्युलर कोण असतं रे? नाही काही बी बोलतो रे तू. ह्या प्लेनला परपेंडिक्युलर कोण असतं? त्यांचा क्रॉस प्रोडक्ट परपेंडिक्युलर असतो की नाही? हो. त्या प्लेनला परपेंडिक्युलर कोण असणार आहे? त्यांचा क्रॉस प्रोडक्ट. मग त्याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर आपल्याला पाहिजे. त्याच्या अलॉंग युनिट वेक्टर कळतंय का? मग तुम्ही जो युनिट वेक्टर घेताय इनटू एन कॅप तो कुणाच्या अलॉंग असणार आहे? मी असं लिहितो वेअर एन कॅप इज ए युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार म्हणू शकता की नाही? कारण तोच परपेंडिक्युलर आपल्याला शुअरली माहिती आहे. आपल्याला शुअरली माहिती नाही ए बार क्रॉस बी बार हा परपेंडिक्युलर असतोच त्या प्लेनला. ए बार क्रॉस बी बार जो आहे इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. हे शुअरली माहिती ना मला. बरोबर आहे की नाही? ए बार हमारा सर अस्तित्वच मिळालं. एन कॅप काय आहे? युनिट वेक्टर अलॉंग. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? Yes, काय sir. बावळट ठरते तोंडी होऊन बसलेले. मला वेक्टर एरिया पाहिजे क्वाड्रिलॅटरल एबीसीडी चा वरद. आर देयर अलाइव? ऐ तुम्ही वरद आहेत का रे? लक्षात घ्या तुम्हाला या माकडाचा म्हणजे या क्वाड्रिलॅटरलचा वेक्टर एरिया पाहिजे. मग ह्याचा वेक्टर एरिया तुम्हाला पाहिजे तर नुसता एरिया तर तुमच्याजवळ आहेच आहे पण तुम्हाला एक युनिट वेक्टर पाहिजे तो परपेंडिक्युलर असेल त्या प्लेनला. मग त्या प्लेनला कोण परपेंडिक्युलर असणार आहे? ए बार क्रॉस बी बार 100% असणार आहे. म्हणून तुम्ही त्याच्या अलॉंग युनिट वेक्टर घेतला. मग आता हे जे तयार झाले हे काय? हे जे दिसतंय हे काय? वेक्टर एरिया. हे काय? वेक्टर एरिया. सर तो एरिया हा ए बार क्रॉस बी बार नाही का? हां कारण ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड काय असते? ए बी साइन थीटा. आणि ही त्याची डायरेक्शन आहे की नाही? कळतंय का? Yes, sir. म्हणजेच तुम्हाला काय कळलं की वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी जर तुम्हाला त्याच्या दोन ऍडजस्टंट साइड्स माहिती असतील तर त्या ऍडजस्टंट साइड्स चा क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच त्या क्वाड्रिलॅटरलचा वेक्टर एरिया असतो. कळतंय का? मग वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज नथिंग बट तुम्हाला कळलं ना ऍडजस्टंट साइडचा क्रॉस प्रोडक्ट. आणि जर त्याची मॅग्निट्यूड काढायची असेल मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी तर ती काय लिहिणार आहे तुम्ही? मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. कळतंय का? राहील का लक्षात? आता तुम्ही मला सांगा तुम्ही क्वाड्रिलॅटरलचा वेक्टर एरिया पाहिला म्हणजे आता इथून पुढे जर तुम्हाला क्वाड्रिलॅटरचे दोन क्वाड्रिलॅटरचे दोन तुम्हाला ऍडजस्टंट साइड्स माहिती असतील तर तुम्ही त्यांचा वेक्टर एरिया कसा काढणार रे? त्याचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे सिम्पली एक वेक्टर येणार ए बार क्रॉस बी बार. आणि जर एरिया पाहिजे असेल नुसती मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर क्रॉस प्रॉडक्ट काढा आणि त्याची मॅग्निट्यूड घ्या. हा वेक्टरच येणार आहे ना इन टर्म्स हा वेक्टर तीन इन टर्म्स ऑफ आय कॅप जे के कॅप त्याची मॅग्निट्यूड काय राहणार? रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. बरं मग जर समजा मी तुम्हाला असं म्हणलं की वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल ABC कोणता बी एक ट्रायंगल समजा वेगळा ट्रायंगल ABC असं तर तो तुम्ही काय लिहिणार रे? हाफ इंटू BA क्रॉस काय सॉरी BA बार नाले क्रॉस AC बार. हा म्हणजे इतके निर्णय ते पहिले त्यांचं बोलणं कंप्लीट करतो तिथे हे करत बघा आम्हाला की घेऊन त्यांनी आणि आता कंप्लीट करतो. ओके चला ठीक आहे.
ट्रायंगल आहे, इथं पण काय पाहिजे ऍडजसंट साइड्स. मग BA बार ही को इनिशियल वेक्टर्स एकापासून स्टार्ट झाले, BA बार क्रॉस BC बार. आणि ह्या ट्रायंगलचा वेक्टर एरिया काय घेतला तुम्ही, हाफ इंटू दिस. हा वेक्टरच आहे ना, कळतंय का? आणि याची जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय लिखणार आहे तुम्ही, हाफ जशाल तसं याची फक्त मॅग्निट्यूड घेणार. मग आता ह्याला प्रूव्ह करायची गरज आहे का रे? नाही. त्याचं कारण काय आहे, तुम्ही ह्याला असं वाढवा तुम्हाला काय भेटणार आहे, क्वाड्रिलॅटरल भेटणार आहे. ह्याचा एरिया जर BA बार क्रॉस AC बार आहे तर त्याच्या हाफ ट्रायंगलचा असणार आहे. इथं पण बघा तुम्ही जर याला हाफ केलं तर जेवढा ह्याचा एरिया त्याच्या अर्धा ट्रायंगलचा असणार आहे. कळतंय? जी सर. बरं याच्यामध्ये आणखी एक रिझल्ट लक्षात ठेवायचा. जर हा जो एरिया असतो ना, समजा तुम्हाला ऍडजसंट साइड्स न देता समजा तुम्हाला त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स दिले. ए काय रे काय तिकडे पाहतो, मग इकडे पाहिजे माझ्याकडे बारीक ऑब्झर्वेशन करतो ते काय लिहिले कमून लिहिले कसले पागल आहे तुम्ही. एक तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचे ऍडजसंट साइड्स दिलेले असतील तर ओके. जर त्याचे डायगोनल्स दिले असतील तर वेक्टर एरिया हा तिसरा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज नथिंग बट काय करणार तुम्ही, हाफ ऑफ क्रॉस प्रोडक्ट कुणाचा रे, डायगोनलचा. मग डायगोनल्स कसे घ्या, समजा DB बार क्रॉस AC बार. हे कसं प्रूव्ह करता येतं तुम्ही करू शकता. येते का प्रूव्ह याचं, फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि प्रूव्ह करायचं असेल तर दोन वेक्टर्स काढा, डायरेक्शन द्या आणि सॉल्व्ह करते. मग मला सांगा हे सगळे वेक्टर एरिया कुणाचे आहेत रे, हा पण वेक्टर एरिया कुणाचा आहे, क्वाड्रिलॅटरल ABCDचा. हा पण कुणाचा ABCDचा आहे. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता थोडक्यात, याला जर समजा तुम्ही म्हटले 1 नाही याला काय म्हणा, फ्रॉम 3 and 4 तुम्ही काय म्हणू शकता रे, फ्रॉम 3 and 4 काय म्हणू शकता तुम्ही की बाबा एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या ऍडजसंट साइड्सचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे वेक्टर एरिया A बार क्रॉस B बार हे ऍडजसंट साइडचा क्रॉस प्रोडक्ट आहे ना, दॅट इज इक्वल्स टू वेक्टर एरिया ऑफ त्यांच्या डायगोनलचा क्रॉस प्रोडक्ट. म्हणू शकतात का नाही असं, कारण दोघं पण वेक्टर एरियालाच रिप्रेझेंट करतायत ना. कळतंय का? येस सर. तर अशा पद्धतीनं आपली थिअरी संपलेली आहे एक्सरसाइज 5.4 साठी लागणारी. ठीक आहे. काय काय बघितलं आपण, क्रॉस प्रोडक्ट बघितलं, त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, लॅग्रेंज आयडेंटिटी पाहिली आणि वेक्टर एरिया ऑफ पॅरालेलोग्राम. तर इथं तुम्हाला शेवटची एक महत्त्वाची ओळ सांगतो. दोन वेक्टर्स दिलेले असतील तर त्या दोन वेक्टर्स तुम्हाला दिलेले आहेत, त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतं रे, जॉमेट्रिकल मिनिंग काय असतं त्याचा, दोन वेक्टर्स दिलेत त्यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे त्या दोन वेक्टर्स पासून बनणाऱ्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया असतो, वेक्टर एरिया असतो. आणि त्याची मॅग्निट्यूड म्हणजे त्याच क्वाड्रिलॅटरलचा एरिया असतो, नुसता एरिया. राहील लक्षात जॉमेट्रिकल मिनिंग. येस सर. ठीक आहे. तर उद्याच्याला भेटूयात आपण, उद्याच्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करूयात.